हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. गाडीत हेअर वॉश करायचं होतं, त्यासाठी मी मस्त असं माझ्यासाठी एक हेअर मास्क तयार करणार होती, ते पण घरच्या घरी. चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. तर मी इथं कांदा आणि बीट घेतलेला आहे. असा हेअर मास्क मी पण फर्स्ट टाइम लावणार होते. चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. आणि जर आपल्याकडे घरच्या घरी जर अवेलेबल असतं तर मग आपण हे करायलाच पाहिजे. आणि मी पण हे फर्स्ट टाइम यूज करणार होते. तर मी एक कांदा घेतलेला आहे, तो पण असे कट करून घेतला. त्यानंतर 2 बीटरूट घेतले होते मी, ते पण व्यवस्थित कट करून घेतले. आणि 2 व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल मी त्यात ॲड करणार होते. त्या अगोदर म्हटलं थोडे जाड माझ्याकडून तुकडे राहिले होते, मी त्यांना बारीक वगैरे करून घेतलं. आणि मिक्सरमधून त्याची जी पेस्ट होती ती करून घेणार होती, म्हणजे मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार होते. हा हेअर मास्क मला माझ्या नणंदबाईंनी सजेशन केलेला होता. चला म्हटलं आपण पण ट्राय करून बघूया, कारण त्यांचे केस माझ्याहून पण खूप जास्त लाँग आहेत आणि त्यांनी ते करतात, त्यामुळे चला म्हटलं आपण पण करूया घरच्या घरी. तर मी अशी पेस्ट करून घेतली. त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतली आणि मी त्यात 2 व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल टाकणार होते. अगोदर पण मी तुम्हाला दाखवलं की मी व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल टाकते. आणि मी कधी पण हेअर ऑइलिंग करते, नाही तर मग हेअर मास्क करते, त्यात मी 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल मी कंपल्सरी टाकत असते. आणि मी केसांना हेअर ऑइलिंग केलं नव्हतं, त्यामुळे मी आता हेअर मास्कमध्येच माझं ऑइल टाकणार होते. मी तुम्हाला एक गोष्ट रिकमेंड करेल, ती म्हणजे जेव्हा कधी तुम्ही मेहंदी वगैरे लावत असाल तर त्यात बीटरूटचा ज्यूस जर टाकला तर म्हणजे आपल्या केसांचं म्हणजे लालसर असा रंग पण येऊ शकतो. आणि बीटरूट हे नॅचरल आहे, आपल्या केसांसाठी असू देत नाही तर मग स्किनसाठी असू द्या, खूप असं एक उपयुक्त म्हणजे बीटरूट आहे. तसं तर मी हे पण विसरले होते, म्हणजे ॲलोवेरा टाकायचं. बट ॲलोवेराचे जे माझ्याकडे झाड आहेत ते थोडे अजून म्हणजे त्यांचा गर जो आहे तो म्हणजे अजून पण व्यवस्थित असा त्यात भरलेला नाही, त्यामुळे मी काही वापरायचा प्रयत्न पण केला नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकता जास्वंदाच्या झाडात पण खूप छान असे फुलं म्हणजे कळ्या कंटिन्यू चालूच आहेत. जेव्हा मी यूट्यूब वगैरे काहीच करत नव्हते तेव्हा फक्त माझा फोकस माझ्या झाडांवरच होता. म्हणजे ॲलोवेरा जे होते मला तो खूप जास्त ग्रो करायचे होते आणि भरपूर असे माझ्याकडे झाडं पण आहेत. आता मला हेअर वॉश करून घ्यायचं होतं, तर मी त्यासाठी म्हणजे गोड पाणी यूज करते. जे आपलं खारं पाणी असतं ते मी अजिबात घेत नाही. जर तुम्ही पण असं कराल तर प्लीज ते टाळा. त्यानंतर शॅम्पू वापरायचा एक म्हणजे असा उपयोग असतो. जर आपण असं पाण्यात जर शॅम्पू टाकून त्याला फेस वगैरे करून जर लावला तर ते एकदम बेस्ट आहे. अशा 2 टिप्स आहेत, म्हणजे एकतर खारं पाणी अजिबात वापरायचं नाही आणि असं शॅम्पू टाकून आपले केस जे आहेत ते वॉश करायचे. मी तर नेहमी असंच करते. चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. आता मला माहिती नाही तुम्ही कसं यूज वगैरे करतात. जर तुमच्याकडे अजून काही ट्रिक असेल तर मला प्लीज शेअर करा, म्हणजे मी पण ते वापरायचा नक्कीच प्रयत्न करेल. इथं माझे हेअर वॉश वगैरे झाले होते आणि आता थंडी पडायला तर सुरुवात झाली आहे आणि माझी स्किन तर खूप जास्त ड्राय होते. म्हणजे जसं पण मी अंघोळ वगैरे केली असं बाहेर निघते, लगेच मला मॉइश्चरायझर जे आहे ते लावावंच लागतं कंपल्सरी थंडीमध्ये तरी. कारण माझी स्किन एवढी ड्राय पडते कायच सांगू. त्यानंतर मग लिप बाम वगैरे लावून घेतला. तर हे मला म्हणजे जेल आहे ते मी लावतच असते आणि मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि खरं जर सांगायला जाऊ द्या ना तर हा म्हणजे मी जो शॅम्पू वापरते तो एवढा भारी आहे. माझे केस अगोदर पूर्ण असे म्हणजे झाडूसारखे म्हटले तरी चालतील, एवढे रट केस होते माझे. पण आता एकदम खूप छान असे माझे केस म्हणजे मऊ झालेले. आता परत आम्ही म्हणजे मी नाही तर पूर्वाने आता तो कॉम्बो मागवलेला आहे, कारण माझ्या केसांचा फरक बघून आता ती पण म्हटलं की मी पण ऑर्डर करते. तर आम्ही दोघींनी मिळून ऑर्डर केलेला आहे. जेव्हा कधी येईल तेव्हा मी तुम्हाला ते नक्की शेअर करेल. आज मी पास्ता बनवणार होते, म्हणजे लिटरली 3-4 महिन्यानंतर मी पास्ता खाणार होते. कारण मी 3-4 महिन्या अगोदर सगळं माझे म्हणजे जे काही फास्ट फूड होतं ते पूर्ण मी बंद केलेलं होतं, कारण मी वेट लॉस करत होते आणि खरं माझं वेट लॉससुद्धा झालेलं आहे. जर आपण एखादी गोष्ट जर मनावर घेऊन जर केली तर त्याचा रिझल्ट आपल्याला नक्कीच भेटत असतो आणि तो 100% मिळतो. आणि जर मनापासून केलं तर अजून जास्त मिळतो. आणि मी कंटिन्यू म्हणजे 3-4 महिने कंटिन्यू माझी एक्सरसाइज चालू ठेवलेली होती आणि फास्ट फूड असं ते एकदम नॉनस्टॉप मी बंद केलेलं होतं. म्हणजे 4 महिने मी काहीच खाल्लेलं नव्हतं. त्यामुळे चला म्हटलं आज खाऊन बघूया, कारण कधीतरी आपल्याला पण वेगळं खावंसं वाटतं, तेच ते नको, म्हणून मी पास्ता करणार होते. मी माझे म्हणजे वेट लॉसच नाही केलं तर माझ्या चेहऱ्यावरचा फॅट होता तो पण कमी केला आणि मी तुमच्यासोबत ते पण नक्की शेअर करेल. म्हणजे मी फेसची मसाज वगैरे कशी केली आणि माझा म्हणजे बिफोर आणि आफ्टर याचा मी तुम्हाला रिझल्ट नक्कीच देईल. आणि ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं पण काही कारणांमुळे म्हणजे
असं म्हणजे डेली रुटीन जर शेअर करायला गेलं तर मग ते शूट होतं आणि त्याच्या नादात मग मी हे बाकीचं तुमच्यासोबत शेअर करायचं विसरते. फ्रेंड्स सर्कलमध्ये पण मला खूप जास्त असं म्हणजे मेसेज वगैरे आले. असं विचारले की तू वेट लॉस वगैरे कसं कमी केलं? तर मी त्यांना तेच म्हटले की मी असं-असं केलं बस. आणि तसं तर म्हणायला गेलं तर मी असं म्हणजे डाएट वगैरे अजिबात काहीच केलं नव्हतं. जे आपण रेग्युलर म्हणजे घरात जे सर्वांसाठी जेवण व्हायचं तेच मी करायची. फक्त एक्सरसाइज म्हणजे व्यवस्थित प्रॉपर असं जेवण वगैरे करायची बस तेवढंच. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी फास्ट फूडवर एकदम असा कंट्रोल केलेला होता. त्यामुळे माझं लवकर फॅट लॉस पण झाला, वेट लॉस पण झाला, म्हणजे सगळं काही माझं एकदम कमी झालं. माझे काही म्हणजे 5 वर्ष अगोदरचे ड्रेस वगैरे होते म्हणजे माझे, ते सुद्धा मला आता होतात आणि म्हणजे एलवरून मी येसवर आलेली आहे, म्हणजे विचार करा तुम्ही. मी परत आता कंटिन्यू करणार आहे. म्हणजे एक्सरसाइज वगैरे असेल, जे काही मी प्रॉपर फॉलो करते, ते मी आता कंटिन्यू सुरू करणार आहे. कारण कसं आहे, मी आता हे ब्लॉगिंग वगैरे करते, मग थोडं टेन्शनच येतं की कॉन्टेंट कसं बनवायचं, म्हणजे कोणतं घ्यायचं याचं मला खूप जास्त टेन्शन येतं. त्यामुळे मी कुठेतरी आता ते साईडला ठेवलं आहे आणि थोडे ब्लॉगिंगकडे लक्ष देते. त्यामुळे कुठेतरी मी ते आता विसरते. पण तसं न करता मी ट्राय करणार आहे की जी आपली पहिली रुटीन होती ती पण आता फॉलो करायची. आणि मी तुमच्यासोबत जे माझं रिअल असतं मी ते शेअर करत असते. असं नाही की म्हणजे दाखवायचं वेगळं आणि करायचं काही वेगळं, असं काहीच करत नाही. जे मला वाटतं मी ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करून टाकते. मी पास्ता अशा पद्धतीने बनवत असते, म्हणजे त्यांना बॉईल न करता मी डायरेक्टली म्हणजे कुकरमध्येच त्यांना करत असते. म्हणजे आपला तेवढा टाईम वाचतो. म्हणजे जे आपण बॉईल करतो त्याचे 5 मिनटं आपले असेच जातात. तसं न करता मी डायरेक्ट कुकरमध्ये पास्ता करत असते. मला एक प्रश्न पडला, मी पास्ताचं पॉकेट घेतलेलं होतं, त्यामध्ये पास्ताचा मसाला यायला हवा होता, तर मॅगीचा मसाला मला मिळालेला होता. त्यानंतर मग मी म्हणजे एक पॉकेट मी आणूनच घेतलेलं होतं, तर मग ते पण टाकलं आणि जे काही थोडेसे सुके मसाले असतात ना, ते पण मी टाकत असते. म्हणजे घरातली आपली चटणी वगैरे असं सगळं परतून वगैरे घ्यायचं आणि मग त्यात मी पाणी म्हणजे आपल्याला वाटलं तेवढं 1-2 ग्लास पाणी टाकायचं आणि छान असं म्हणजे ते बॉईल म्हणजे शिजून जातात त्यातच. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा असा पास्ता. म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना असा पटकन असा पास्ता तुम्ही करून देऊ शकतात. त्याआधी मस्त माझ्या घरातले बाकी सर्व कामं वगैरे आवरून झालेले होते. फक्त माझा नाश्ता वगैरे बाकी होता, कारण मला दुकानात पण जायचं होतं आणि मला दवाखान्यात पण जायचं होतं. कारण माझं म्हणजे रुटीन चेकअप असतं त्याच्यासाठीच मला जायचं होतं. रात्रीची खिचडी म्हटलं की आमच्या खानदेशात हाच नाश्ता होत असतो. म्हणजे बरेच जण हे प्रेफर करतात आणि तुम्ही जर खानदेशी असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा. पण रात्रीची जी उरलेली खिचडी असते ती खायची मजा काहीतरी वेगळीच असते. म्हणजे त्याची टेस्ट ना वेगळीच लागते आणि खरंच खूप छान लागते. जर तुम्ही खानदेशी असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल. खानदेशी लोकांचा हाच नाश्ता असतो सकाळी जास्त करून. पास्ता कुकरमध्ये लावला की त्यानंतर म्हणजे 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे ते पटकन होतात आणि एवढे टेस्टी लागतात ना, काय सांगू. पास्ता होतो तोपर्यंत मी माझी जे थोडीफार तिथं क्लिनिंग करायची होती तेच मी करत होते आणि मला असं सवय आहे, म्हणजे जे काही आजूबाजूला पडलेला असतो तो सामान मी लगेच ठेवत असते. म्हणजे आपला रोजचा जो स्वयंपाक पण होत असतो. त्यानंतर मग आपली जी काही तिथं पडलेली घाण वगैरे असते ती पण आपण क्लीन करून घेऊ शकतो. असाच वेळ आपण आपला वाचवत असतो. बघू शकतात छान असे पास्ता वगैरे झालेले होते आणि एवढे टेस्टी झाले होते कायच सांगू. खूप दिवसानंतर पास्ता खाणार होते. मला तर एवढी उत्सुकता होती कायच म्हणजे कधी खाऊ आणि कधी नाही असं मला झालेलं होतं. चला त्याआधी मस्त माझं सगळं झालेलं होतं, म्हणजे घरातले कामं वगैरे पण आवरून झालेले होते. सगळं काही जेवण वगैरे झालं होतं. तर मी निघाली होती दुकानात जाण्यासाठी आणि मी परस्पर तिकडूनच दवाखान्यात जाणार होते. म्हणजे फाईल वगैरे घेतलेली होती माझी. दुकान वाढवून वगैरे आम्ही गेलो होतो दवाखान्यात, म्हणजे 2 वाजले होते. त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही लवकर येत जा, पण सकाळी आमचं रेस्टॉरंटचे कामं वगैरे असतात. त्यामध्ये तर काहीच जमत नाही. सो तुम्हाला तर माहिती आहे आमचं रेस्टॉरंट आहे. तर आम्ही गेलो होतो 2 वाजेकडे, खूप जास्त पण उशीर झालेला होता. त्यानंतर मग घरी आल्यानंतर अहोंनी मात्र मला एक काम लावलं होतं, ते म्हणजे मला शेवभाजी करून दे. तर मी त्यांच्यासाठी शेवभाजी करत होते, म्हणजे तव्यावरच करणार होते. इकडे मी अहोंची फर्माईश पूर्ण करत होती, ती म्हणजे शेवची भाजी करत होती, म्हणजे तव्यावरच करणार होते. कारण मी त्याच्यावर भाकर केली होती. चला म्हटलं तव्यावरच करूया, कुठं कढई वगैरे भरवायची. तेवढंच आपलं काम वाचतं. तर मी तर कांदा, टोमॅटो असं तेलमध्ये फ्राय करून घेतलेलं होतं आणि शेव तर आम्ही घरीच करतो, हे तुम्ही बघू शकता. स्पेशली म्हणजे भाजीसाठी आम्ही शेव घरीच करत असतो. जेव्हा कधी म्हणजे दुकानासाठी वेगळी शेव करतात आणि घरासाठी ही शेव आम्ही वेगळीच करत असतो. अगोदर मी भाकर वगैरे करून घेतली होती. चला म्हटलं त्यातच आपण शेवभाजी करूया आणि
म्हणजे आधी आईने उपमा केला होता पप्पांसाठी. त्यांना काही उपमा वगैरे खायचा नव्हता. त्यांचं चालू होतं की तू मला शेवभाजीच कर. तर मी तेच करत होते. ऑलरेडी गरम पाणी होतं, मी तेच टाकलं. चला म्हटलं लवकर होईल. मी आता तुम्हाला पुढे सांगते की माझं दवाखान्याचे म्हणजे ट्रीटमेंट किती दिवस बाकी ते तुम्हाला पुढेच सांगतेच. कारण दवाखान्यात गेल्यावर एवढं शूट करता येत नाही, म्हणजे जास्त अलाउड नसतं. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असं माझं प्रिपरेशन वगैरे झालेलं आहे. फक्त शेव वगैरे टाकायची. त्यांना तर एवढी आवडली शेवभाजी म्हणजे कायच सांगू, आणि माझी तर खूप जास्त फेवरेट आहे, तुम्हाला पण माहिती आहे. चला मस्त इथं छावा मूव्ही लागला तो तेच सगळेजण बघत बसलो होतो. तर इकडे मस्त मूव्ही एन्जॉय करत करत यांचं इकडे जेवण पण चालू होतं आणि दुपारचे वाजले होते 3:30. आम्हाला घरी यायलाच वाजले होते आणि मग डिरेक्टली संध्याकाळचं मी शूट करते. संध्याकाळी बनवायची होती पावभाजी. म्हणजे आज सकाळपासून म्हणजे जेवणाचे जे आयटम होते ते खूप छान छान होत जात होते आणि आजचा दिवस माझा खूप भारी गेला होता. पावभाजी करायचा प्लॅन आमचा अचानक ठरलेला होता. त्यानंतर मग पूर्वा इकडे कुकरमध्ये सर्व भाज्या लावणार होते. त्यातच आम्ही बटाटे पण लावतो, म्हणजे दोघं कामं एकसोबत होतात. तर भाज्या पण शिजून वगैरे झालेलं होतं. त्यांना आम्ही असं एक परातमध्ये काढून घेतलेलं होतं आणि फुलपात्राने असं स्मॅच करून घेत होतो. ते स्मॅचर नाही म्हणून आम्ही असंच करून घेत असो. प्रत्येक वस्तू असायला हवी असंच नसतं. आपण काहीही जुगाड करून आपलं काम करू शकतो. पावभाजी असू दे किंवा मग मेदूवडा असू दे, म्हणजे आमच्या आईच करत असतात. आम्ही फक्त वरवरचं असं प्रिपरेशन वगैरे करून देत असतो त्यांना पावभाजीचं, आणि मग जर छोटी मोठी मदत लागली तर आम्ही ते करत असतो. पण आज आम्ही करणार होतो, म्हणजे पूर्वा करणार होती आजची पावभाजी. आम्हाला पूर्वाच्या हातचीच खायची होती आणि मी पण अशी छोटी मोठी मदत करू लागत होती. त्यासाठी मी 2 लिंबू कट केलेले होते, म्हणजे आईंकडून कट करून घेतलेले होते. त्यांचा मी रस काढत होते, कारण जेव्हा कधी आम्ही पावभाजी करतो त्यातच आम्ही लिंबाचा रस पण टाकत असतो, म्हणजे टेस्ट अजून भारी लागते. असं आईंचं म्हणजे आईंची अशी रेसिपी आहे. तर ज्या काही भाज्या अवेलेबल होत्या त्या सर्व कट करून टाकल्या आणि मस्त पावभाजी करायला घेतली. भाजी वगैरे झाली होती आणि त्यानंतर मला शेकायचे होते ते म्हणजे पाव. त्यासाठीच मी इकडे तूप वगैरे काढत होते एका वाटीत. म्हणजे जेवढं काही तूप होतं तेवढं मी काढून घेणार होते. घरचंच आम्ही जेवढं वापरते तर तेवढं घरचंच वापरत. पावभाजी खरंच एवढी टेस्टी झाली होती ना, म्हणजे विचारूच नका. सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली. तरी पण घरातले जे काही सर्व कामं होते, म्हणजे घरं पुसणं असू दे किंवा मग भांडे वगैरे घासणं असू दे, सगळं जे काही होतं ते आवरून झालेलं होतं. आणि मला हे वुडन वॉल हँगर लावून घ्यायचे होते. म्हणजे ॲक्च्युली मी किचनसाठी मागवलेले होते आणि याच्या अगोदर पण मी तुमच्यासोबत हॉल व्हिडिओ शेअर केला होता किचनसाठी वस्तू ज्या काही मागवल्या होत्या. बट ते माझं काही लावणं वगैरे झालेलं नव्हतं. पण मी मनावर घेऊन म्हटलं चला आज जे काय ते मला लावायचंच आहे. तर त्याच्यामागे असे म्हणजे स्टिकर दिलेले होते, ते स्टिकर काढले आणि असे चिपकून घेतले. खरंच खूप छान असा लूक आलेला होता. ते मी तुम्हाला पुढे दाखवते. मी तुम्हाला ते सांगायचं विसरली की आता माझी दवाखान्याची ट्रीटमेंट किती दिवस राहिली. तर फक्त आता 1 महिना माझी दवाखान्याची ट्रीटमेंट जी आहे ती राहिली आहे. मला जसे माझे दात पाहिजे होते, म्हणजे जसे मध्ये पाहिजे होते सेम तसे गेलेत आणि मला एवढा भारी रिझल्ट भेटला आहे ना, म्हणजे खूप जास्त. आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात माझी दातांची क्लिप जी आहे ती एकदम प्रॉपरली रिमूव्ह होणार आहे आणि आता माझी पुढची ट्रीटमेंट जी आहे ती जळगावला होणार आहे. जेव्हा कधी मी जाईल तेव्हा ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. ते मला 5-6 महिन्यामध्ये खूप जास्त असा रिझल्ट त्यांनी दिलेला आहे. खरंच मी खूप जास्त हॅप्पी आहे. त्याआधी म्हणजे किचनमध्ये ते मी लावून घेतलं. त्यानंतर मी हे पण घेतलं होतं वॉल शेपचं, म्हणजे माझ्या बेडरूमसाठी माझे जे काही कॉस्मेटिक वस्तू असतात ते ठेवण्यासाठी मी हे पण घेऊन घेतलेलं होतं. तुम्ही बघू शकतात. हे पण असे स्टिकर असतात ते चिपकून घ्यायचे. ते पण एकदम परफेक्टली असे बसून घेतलेले होते. ते काम मात्र मी माझ्या आहोंकडून करून घेतलेलं होतं. इकडे माझं वॉल शेपचं ते आहे ते मी लावून घेतलेलं होतं आणि लगेच माझी उत्सुकता त्यात माझ्या वस्तू वगैरे ठेवायचं तेच माझं काम इकडे चालू होतं. किचनमध्ये पण मी जे वॉल हँगर म्हणजे वुडनचे लावून घेतले ते पण खूप छान दिसत होते. म्हणजे किचनचा पण लूक आता काहीतरी वेगळं असलं की मग दिसायला पण खूप छान वाटतं आणि काम करायची पण उत्सुकता येते. इकडे पण मात्र माझं लगेचच असं ठेवणं वगैरे चालू होतं. म्हणजे तो आनंद काहीतरी वेगळा असतो. म्हणजे हे दोघं प्रोडक्ट मला एवढे कमी प्राईजमध्ये मिळालेत म्हणजे खूपच जास्त, आणि मी तुमच्यासोबत हे शेअर पण केले. जर तुम्ही याचा फुल व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो पण नक्कीच बघा. या वॉल शेपच्या बाजूला माझा असा विचार चालू आहे की एक मिरर घ्यायचा. म्हणजे मिरर माझ्याकडे छोटा आहे पण मला असा राऊंडमध्ये म्हणजे सर्कलमध्ये घ्यायचा आहे. तर तोच माझा डोक्यात विचार चालू आहे. जर तुम्ही घेतला असेल तर मला कमेंट करून सांगा. म्हणजे फ्लिपकार्टवरून घेतला असेल किंवा मग मीशोवरून वगैरे बाय केला असेल तर मला सांगा, म्हणजे मी पण घेईल. म्हणजे त्याची क्वालिटी वगैरे कशी आली. आतापर्यंत मी मिरर वगैरे काही मागवलं नाही, म्हणजे ड्रेस वगैरे ते
तेच माझं मागूनच चालूच असतं. माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला कोणते हॉल व्हिडिओ बघायचे असतील माझ्या ब्लॉगिंगमध्ये तर ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपण भेटूया. बाय.